रामकृष्ण हरी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आज व्यास पौर्णिमा, त्यालाच आपण गुरुपौर्णिमा असं संबोधतो. या श्लोकामध्ये गुरुचा महिमा गायलेला आहे. ब्रह्मानंदम या श्लोकातलं एक एक पद, एक एक शब्द महत्त्वाचा आहे. थोडा थोडा विचार आपण आज करूया. या श्लोकामध्ये गुरुचं वर्णन, गुरुचा महिमा अतिशय उच्चतम प्रकारे गायलेला आहे. ब्रह्मानंदम, गुरु हे ब्रह्मस्वरूप आहे. तसाच एक श्लोकच आहे, गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म आहे. ब्रह्मानंदामध्ये सतत ते निमग्न असतात. ब्रह्मानंद, विषयानंद नाही, धनानंद नाही, मानानंद नाही. ब्रह्मानंद, ब्रह्मानंदम परमसुखदम, परमसुख. आपल्याला थोडं थोडं सुख हे संसारातल्या वस्तूतून मिळतं, पण ते टिकत नाही. सुखी होणं वेगळं आणि सुखरूप असणं वेगळं. पांडुरंग परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझ्या कोण संघा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. म्हणून ब्रह्म आणि गुरु याच्यामध्ये फरक नाही. म्हणून ते ब्रह्मानंदामध्ये निमग्न आहेत आणि परमसुख त्यांच्या ठिकाणी. थोडं थोडं सुख आपल्याला पत्नीतून मिळतं, मुलांतून मिळतं. सत्ता, यश, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा यामधून आपल्याला सुख मिळतं. मिळत नाही असं नाही. तर मिळत नसतं तर आपण त्याच्याकडं आपण धजावलं सुद्धा नसतो. पण थोडं थोडं सुख संसारातून मिळतं, पण ते टिकत नाही. परमसुख असणारे जे गुरु आहेत त्यांच्याकडं परमसुख आहेत. ब्रह्मानंद आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. केवळ ज्ञानाची मूर्ती आहे. आपण पाहतो अनेक मूर्ती आपण बनवतो, त्या बनवताना सामग्री लागते. मातीची मूर्ती बनवायची असेल तर माती लागते, पाणी लागतं. सोन्याची मूर्ती बनवायची असेल तर सोनं लागतं. केवळ सोन्याची मूर्ती होत नाही, केवळ मातीची मूर्ती होत नाही. सोन्याची मूर्ती बनवायची असेल तर त्यामध्ये हिनकस धातू घालावा लागतो, अन्यथा त्याला आकार येत नाही, रूप येत नाही, नाम येत नाही. पण इथं सद्गुरूची मूर्ती केवळ ज्ञानाची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये काही मिक्स नाही. केवळ, केवळ या शब्दाने असा अर्थबोध होतो की ज्ञानाशिवाय त्याच्यामध्ये नाही, कर्म नाही, भक्ती नाही, केवळ ज्ञान. केवळ ज्ञान याचा अर्थ काय की ज्ञानाचीच मूर्ती, ज्ञानाची तू मूर्ती, पापपुण्य तुझी हाती. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की ज्ञानाला आलेला आकार, ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव ते सुखाचे कोंब, यर माणूस परते भांब लौकिक भाग. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे स्वतः ज्ञानाला आलेला आकार, ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. म्हणजेच केवळ ज्ञानाची मूर्ती. त्याच्यामध्ये काहीही मिक्स नाही, केवळ ज्ञान. अशी केवळ ज्ञानाची मूर्ती म्हणजे साक्षात परब्रह्म, साक्षात गुरु म्हणजे केवळ ज्ञानाची मूर्ती आहे. त्याच्यामध्ये अन्य कशाचाही समावेश नाही, कसला रंग नाही, कसली साधन सामग्री नाही, केवळ ज्ञान. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत, द्वंद्वातीतम, द्वंद्वाच्या अतीत. आपल्याला माहिती आहे द्वंद्व कशाला म्हणतात. दोन विपरीत शब्द, जसं सुखदुःख, पाप पुण्य, चांगलं वाईट, लाभ हानी, जय पराजय, हे सगळं द्वंद्व आहे. त्या द्वंद्वाच्या अतीत असणारे श्रीगुरु, या द्वंद्वाचा स्पर्श देखील त्यांना होत नाही. ज्ञानी पुरुषाच्या जीवनामध्ये हे नाही का मग? ज्ञानी महात्म्याच्या जीवनामध्ये सुद्धा पाप पुण्य, चांगलं वाईट, जय पराजय, संयोग वियोग हे दिसून येतं. पण हे त्याच्यामध्ये कधीही लिप्त नाही, त्याच्यापासून अलिप्त आहे. द्वंद्वातीत. असायला फक्त दोन शब्द आहेत, पण दिसायला दोन पण असायला एक आहे. जसं मातीचा घडा आणि माती हे दोन दिसायला आहे, पण असायला फक्त मातीच आहे. कल्पना करा
एका मातीपासून चहाचा कप बनवला आणि एकापासून मातीचं गाडगं बनवलं. मातीचं जे गाडगं आहे आणि जो चहा पिण्याचा कप आहे ह्याच्यामध्ये दोन्हीत फरक आहे. दोन्ही एक नाहीत. दोन्हीचा आकार भिन्न, दोन्हीचं रूप भिन्न, दोन्हीचं कार्य भिन्न, ज्या हेतूने बनवले तो हेतू भिन्न. हे दोन आहेत, पण माती जर त्याच्यामध्ये पाहिली तर दोन्हीमध्ये एक आहे. म्हणून त्याचं नामरूप जर घालवलं तर माती ही दोन्हीकडे एकच आहे. म्हणून द्वंद्वातीत म्हणजे ही जी माती आहे म्हणजे ते ब्रह्म आहे, म्हणजे श्रीगुरू आहे. म्हणून या द्वंद्वाच्या अतीत असणारे श्रीगुरू द्वंद्वातीतम. जसं शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिम्यापासून, जशी आज पौर्णिमा आहे, चंद्र पूर्ण असतो, नंतर प्रथमा द्वितीया अशा कलाकलानं चंद्र कमी कमी व्हायला लागतो, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. असं होत 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 अमावस्येला पूर्ण चंद्र तो नाहीसा होतो आणि नंतर पुन्हा कलेकलेने वाढायला लागतो, त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. पण दोन्हीची जर आपण टोटल केली तर दोन्हीतला अंधकार आणि प्रकाश हा एकच भरतो. दिसायला फक्त नावं दोन आहेत, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष, पण दोन्हीमध्ये एकच प्रकाश, एकच अंधार, एकच जे आहे ते द्वंद्वातीतम या पदाने दाखवायचं आहे. म्हणून जन्म मरण, संयोग वियोग हे जरी द्वंद्व असलं तरी हे संत महात्म्याच्या जीवनात असलेलं दिसून येतं, पण तो त्याच्या अतीत असतो. द्वंद्वातीतम. गगन सदृश्य, गगन आकाश, आकाशासारखं ते अलिप्त असतात. जसं आकाशामध्ये ऊन, वारा, पाऊस हे सगळे ऋतू येतात, पण आकाशाला याचा कसलाही लेप लागत नाही. तसे हे जे गुरु आहेत ते कसे आहेत? गगन सदृश्यम, अशा आकाशाप्रमाणे ते आहेत. गगन सदृश्यम तत्त्वमस्याति लक्ष्यम. हे जर अवघड गोष्ट आहे. तत्त्वम असि ही 3 पद आहेत. तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आणि असि म्हणजे आहेस. ते आणि तू हे असि या पदाने त्याचं ऐक्य केलेलं आहे. तत्त्वम असि, तत्त्वमस्यादी असं म्हटलेलं. आदी या शब्दाने आणखी काही महावाक्य आहेत हे दर्शवलं जातं. जसं तत्त्वमसि, अयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, प्रत्येक वेदाचं एक महावाक्य आहे. तसं तत्त्वमस्यादी, तत्त्वमस्यादी लक्ष्यम, पुढे शब्द आले लक्ष्यम. म्हणून लक्षार्थाने आपण विचार केला पाहिजे. वाच्यार्थाने जर विचार केला तर दोन्हींचं ऐक्य होणार नाही. लक्ष, जसं मगाशी उदाहरण दिलं की मातीपासून बनवलेला एक चहाचा कप आणि एक गाडगं, हे दोन भिन्न भिन्न आहेत, दोन्ही एक नाही. गाडगं म्हणजे चहाचा कप नाही, चहाचा कप म्हणजे गाडगं. पण त्या गाडग्याला जर सांगितलं की तेच तू आहेस, तर त्यांनी वाच्यार्थाचा विचार न करता लक्षार्थाचा विचार केला पाहिजे. एवढी मोठी पृथ्वी, त्या पृथ्वीपासून निर्माण झालेला घडा, तेच तू आहेस असं त्याला जर यथार्थ ज्ञान झालं तर मी माती आहे असं त्याला यथार्थ ज्ञान होईल. आणि तीच माती, जी पृथ्वी जी आहे, तेच तू आहेस. तत्त्वम असि, तत्त्वमसि, म्हणजे तेच मी आहेस असं त्याला ज्ञान होईल. म्हणून तत्त्वमस्यादी लक्ष्यम, लक्षार्थाने आपण विचार केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण वाच्यार्थाने घेतो. समजा एखादा रस्ता जर जात असेल, अमुक रस्ता आपण विचारला की हा रस्ता कुठे जातो, हा रस्ता वडगावला जातो, तर रस्ता वगैरे वडगावला जात नाही. चालणारी गाडी किंवा चालणारा माणूस त्या रस्त्याने वडगावला जात असतो. रस्ता असतो तिथेच. म्हणून लक्षार्थ त्याचा काय, लक्षार्थाने आपण विचार केला पाहिजे. म्हणून तत्त्वमस्यादी लक्ष्य. म्हणून त्या घड्याला जर विचारलं की तेच तू आहेस, तर ते नाम आणि रूप हे टाकून त्याचा लक्षार्थ काय आहे. म्हणून गुरु ज्यावेळेस जीवाला किंवा साधकाला सांगतो की तेच तू आहेस असं सांगत असताना त्यांनी लक्षार्थाने हा विचार केला पाहिजे की मी कोण आहे, तेच मी आहे. म्हणून तत्त्वमस्यादी लक्ष्यम, एकम नित्यम विमलमचलम. एक आहे, नित्य आहे, अनित्य असं नाही. ते तिन्ही काळामध्ये अबाधित आहे. एकम नित्यम विमलमचलम, कसल्या प्रकारचा मल त्याच्या ठिकाणी, विमलमचलम. सर्वदी साक्षीभूतम, सर्वांच्या बुद्धीमध्ये साक्षी रूपाने असणारे श्रीगुरु सर्व ठिकाणी एक आहे. सर्वदी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम, भावाच्या अतीत, भावातीत त्रिगुणरहित, सत्व रज तम, या तिन्ही गुणाच्या अतीत असणारे परब्रह्म तेच श्रीगुरु. भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो, त्यांना साष्टांग प्रणिपात करतो.
रामकृष्ण हरी.